नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे आदोक्षस इंदू आणि मोठ्या बाईंचं जे एकत्र येणं आहे त्याच्यावरती थोडा चिडलेला असतो की तुम्ही श्रीकलाला उन्हधुनं बोलताय, पण मोठ्या बाई त्याला खूप चांगल्या प्रकारे खडसवत आहेत. मीनवाईल श्रीकला इकडे रडण्याचं नाटक सुरू असतं. शकुंतला काकीला तिच्या जाळ्यामध्ये ओढगून घेते. त्यानंतर ती असं दाखवते की मला इंदूची आणि मोठ्या बाईंची खूप भीती वाटते, ते माझ्या बाळाला काय करतील, असे सगळे तिचे ड्रामे सुरू असतात. आणि आजच्या एपिसोडमध्ये तिच्या बापानेच तिची थोडीफार का होईना वाट लावलेली आहे. चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे आदोक्षस म्हणत असतो, इंदू तू काय करतेस, तुला तरी कळतंय का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ती बरोबर करत आहे, ती श्रीकला खरंच खूप नाटकी आहे, तुला आत्ता समजत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो आई तू काय बोलते, त्या श्रीकलाचा नवरा गेला आहे, माझा भाऊ गेला आहे, याचं मला किती दुःख होतं याचा तू विचार तरी करते का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो तुझा भाऊ गेला आहे तर माझा पुतण्या गेला आहे आणि इंदूचा लहानपणीचा मित्र गेला आहे, आम्हालाही त्याची खूप काळजी आहे. पण याचा अर्थ असा नाही की श्रीकलाच्या बाबतीत आम्ही जे काही बोलतोय ना ते चुकीचं आहे. तेव्हा आदोक्षस म्हणतो एवढे दिवस इंदू तू फक्त मला भडकवण्याचा प्रयत्न करत होती, पण आता तू आईला सुद्धा भडकवून तिचे कान भरवले आहेस, म्हणून तर ती आता श्रीकलाच्या एवढ्या विरोधात गेली आहे. खरंच इंदू हे सगळं करताना तुला लाज वाटत नाही का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात माझ्या सुनेला काही बोलू नको, ती जे काही बोलते ना ते योग्यच बोलत आहे. श्रीकला चुकीची आहे तर ती नक्कीच चुकीची आहे, उगाच तिला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नको, कारण की ती वाटते तशी नाही आहे. तुझा आत्ता आमच्यावरती विश्वास नाही, पण तुझा लवकरच आमच्यावरती विश्वास येईल. तेव्हा आदोक्षस म्हणतो आई बस कर. तो अक्षरशः हात जोडून म्हणतो आता बस करा, आता जे घरामध्ये चाललं आहे ना त्याच्यामध्ये मला अजून तुमचं उणधुणं नाही पाहिजे, म्हणून पहिलेच सांगतोय आता मला या घरामध्ये अजून तमाशे नाही पाहिजेत, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे, म्हणून जरा आता शांती ठेवा घरामध्ये. आदोक्षस चिडून तिथून निघून जातो. तेव्हा मोठ्या बाई खूप चिडलेल्या असतात, पण तरी सुद्धा त्या इंदूच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असतात. आणि असं पहिल्यांदाच झालं असेल की मोठ्या बाई आदोक्षसला विरोध करून इंदूच्या पाठीमागे उभ्या आहेत. तर दुसरीकडे इकडे श्रीकला जोरजोरात रडत असते. तेव्हा ती म्हणायला लागते मोठ्या बाई हे सगळं का झालंय, म्हणजे मला खरंच समजत नाही. शकुंतलाई गोपाळने हे सगळं का केलं असेल, म्हणजे माझा गोपाळ मला का सोडून गेला, त्याचं माझ्यावरती एवढं प्रेम होतं आणि अचानक हे सगळं घडले, त्याने आत्महत्या कशी काही करू शकते, मला खरंच शकुंतलाई काहीच समजत नाही आहे. तेव्हा ते म्हणतात आपल्या हातात काहीच नसतं ग, आपण या बाबतीत काहीच करू शकत नाही. तेव्हा श्रीकला म्हणते पण तो असं कसं काही सोडून जाऊ शकतो, आई मला खरंच काही कळत नाही आहे, माझीच काहीतरी चूक आहे का, जसं इंद्रायणी ताई म्हणतायत. तेव्हा ते म्हणतात तू नको एवढी काळजी करू, इंदूला तर राग येतो ती वेगळी गोष्ट आहे, पण विठुरायाला मी या सगळ्याचा जाब विचारणार आहे की त्याने माझ्या मुलाच्या बाबतीत असं का केलं. तेव्हा श्रीकला म्हणते मला तर आता काही समजत नाही आहे, माझे बाळ तर आता पोरकं झालं ना, त्याला त्याच्या जन्माच्या पहिले त्याच्या बापाचं सुख निघून गेलं आहे, म्हणजे त्याचा आता कोण सांभाळ करेल, त्याच्यासाठी तर काहीच राहिलं नाही ना, त्याचा जन्मदाता बाप त्याच्या येण्याच्या पहिले गेला आहे, हे कसं काय त्याचं भाग्य आहे, मला खरंच समजत नाही, मी त्याला काय सांगणार आणि कसं त्याला एक्सप्लेन करणार. तेव्हा शकुंतला की म्हणतात तू नको रडू ग, आम्ही सगळे आहोत ना, तू नको काळजी करू, आम्ही सगळे तुझ्या बाळाची चांगलीच काळजी घेऊ, आजी आजोबा म्हणून आणि काका म्हणून आम्ही तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. आणि तसंही गोपाळचा अंश आता तुझ्या जीवामध्ये आहे, मग तुला कोणीही त्रास देणार नाही. तेव्हा श्रीकला पुन्हा नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणायला लागते शकुंतलाई मला खूप भीती वाटते हो, मला खरंच समजत नाही मी काय करू, म्हणजे मला ना इंद्रायणीताईची खूप भीती वाटते, जर त्यांनी माझ्या बाळाला काही केलं तर मी काय कोणाकडे बघणार. तेव्हा शकुंतला की म्हणतात अगं तू नको काळजी करू आणि इंदूच्या बाबतीत असं बोलू नको, इंदू रागराग करते, चिडचिड करते, पण ती तुझ्या बाळाच्या बाबतीत काहीच करणार नाही, ती एवढी वाईट नाही आहे. तेव्हा ती म्हणते हो ते तर ठीक आहे, पण मोठ्या बाईंचं काय, आता त्या दोघी एकत्र आल्या आहेत ना, मोठ्या बाई आता इंद्रायणी ताईच्या बाजूने आहेत, मोठ्या बाई तर कशा आहेत तुम्हाला माहिती आहेत ना, त्या तर माझ्या बाळाला काही करणार नाही ना, खरंच सांगा ना शकुंतलाई माझ्या बाळाला काही होणार नाही ना. तेव्हा ते म्हणतात मोठ्या बाई रागीट आहेत, तापट आहेत, पण दिग्रजकरांच्या वंशाला ते काहीच होऊ देणार नाही, त्यांचा या दिग्रजकरांवरती खूप जीव आहे, म्हणून तू काळजी करू नको, गोपाळच्या येणाऱ्या बाळाला
कोणीच त्रास देणार नाही याची खात्री मी तुला देते. आम्ही आहोत ना, आम्ही तुझ्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे राहणार आहोत. तिला हे सगळं करून खूप आनंद झालेला असतो की फायनली पुन्हा सगळीकडून मला सिंपती मिळत आहे. तेवढ्यात तिथे नारायणीताई येतात आणि म्हणायला लागतात की श्रीकलाचे वडील आले आहे. ते ऐकता श्रीकला धावत पळत स्वतःच्या बापाच्या लगेच पायावरती पडते आणि म्हणायला लागते, बाबा हे सगळं कसं झालं, मला खरंच समजत नाही, माझा गोपाळ मला सोडून गेला. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई आणि इंदू सुद्धा खाली आलेले असतात. इकडे श्रीकलाचं रडगाणं सुरूच असतं. ते बघता इंदू म्हणायला लागते, किती नाटकी आहेस ग तू, म्हणजे तूनेच गोपाळचा जीव घेतला तरी सुद्धा असं दाखवते की मी कशात काहीच नाही. किती नालायक बाई आहेस ना, याचा काही अंदाजच लागता येत नाही. मोठ्या बाई तिच्याकडे खूप रागाने बघत असतात. इकडे श्रीकलाचे खोटे वडील तिला म्हणायला लागतात, बाळा स्वतःला सावर आणि आता तुला स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. तेव्हा श्रीकला म्हणते, हो बाबा, पण खरंच हे सगळं कसं घडलं ना, मला खरंच काही कळत नाही आहे. म्हणजे गोपाळ एवढा चांगला होता, माझी एवढी काळजी घ्यायचा आणि अचानक त्याने स्वतःला संपवलं, हे बाबा माझ्याकडून झालं नाही. तेव्हा ते म्हणतात, एक काम कर श्रीकला, आता तू तुझ्या माहेरी चल, इथे थांबायची गरज नाही आहे. तेव्हा श्रीकला म्हणते, हे माझं घर आहे, गोपाळचं घर आहे, मी ते घर सोडून कसं काय जाणार. तेव्हा ते म्हणतात, आता गोपाळच राहिला नाही, मग तू इथे राहून काय करणार, चल तुला आपल्या घरी जायला पाहिजे. तेवढ्यात व्यंकू महाराजांना हे बोलणं खटकलेलं असतं. ते म्हणायला लागतात, तुम्ही काळजी करू नका, तसंही श्रीकला आम्हाला सून नाही तर मुलीसारखीच आहे आणि ती गोपाळची बायको होती. मग काहीही झालं ना तरी आम्ही तिचा आयुष्यभर सांभाळ करू. तुम्हाला तिला इथून घेऊन जायची बिलकुल गरज नाही आहे. ती आम्हाला आमच्या मुलीसारखी आहे हे आठवण ठेवा. तेवढ्या शकुंतला की म्हणायला लागतात, आणि तिच्या पोटामध्ये आता गोपाळचा बाळसुद्धा आहे, मग तिला आम्ही असं पाठवू शकत नाही ना. तेवढ्यात ते म्हणतात, काय ग हे सगळं कधी ठरलं. हे ऐकता श्रीकलाच्या पायाखालची जमीन चाललेली असते की आता आपलं भांडं फुटतं की नाही. इंदू तिच्याकडे रागाने बघते आणि विचार करायला लागते, ठरलं म्हणजे हे बाळाचं काय ठरलं आहे. ती थोडी कन्फ्यूज झालेली असते. तेवढ्यात श्रीकला म्हणायला लागते, बाबा काय झालं माहितीये का, आम्हालाही आत्ताच कळलं की मी आई होणार आहे, आम्हालाही माहिती नव्हतं. पण गोपाळ असता तर त्याला किती आनंद झाला असता ना की तो बाबा होणार आहे, पण आता तोही आनंद त्याला भेटणार नाही आहे. खरं म्हटलं तर बाबा मी एक काम करू का, मी माझ्या वडिलांशी रूमच्या आतमध्ये जाऊन बोलू का. इंदूला तिचं वागणं थोडं खटकलेलं असतं आणि ती तिच्याकडे थोड्या रागानेच बघायला लागते की हे सगळं प्रकरण तरी काय आहे आणि ही अशी का वागते. तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणायला लागतात, हा बाळा तू आत जाऊ शकते, हे तर तुझंच घर आहे ना, मग तू तुझ्या वडिलांना घेऊन आत जा. इंदू आणि मोठ्या बाईंना तिचं वागणं थोडं खटकलेलं असतं की असं काय हिला बोलायचं आहे जे ती स्वतःच्या बाबांना आत घेऊन जाते. ती लगेच त्यांना वर घेऊन जाते, पण सगळ्यांना तिचं वागणं बोलणं थोडं थोडं ऑड वाटायला लागलेलं असतं. दुसरीकडे श्रीकला रूमच्या आत येते. तेवढ्यात खंडोबा लगेच ते दार बंद करायला जातो. हे बघता श्रीकला त्याच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणते, काय रे, एवढा मी चांगला प्लॅन रचला होता, तो सगळा तुझ्यामुळे आता बर्बाद झाला असताना. तुला अक्कल आहे की नाही, तुला माहिती आहे का हे सगळं करताना मला किती नाकेनाऊ येतात आणि त्याच्यामध्ये तू डायरेक्टली ठरवलं असं बोलला. तुला समजते का कोणाचं लक्ष गेलं असतं तर किती कॉम्प्लिकेशन झाले असत्या. तेव्हा तो म्हणतो, अगं मला थोडी माहिती होतं आणि तुम्हाला कळवलं सुद्धा नाही, मग मी कसं काय सगळं करणार. तेव्हा ती म्हणते, मला वेळ मिळाला नाही म्हणून तुला कळवलं नाही, पण एक गोष्ट सांगते, जर पुन्हा असं काही केलं ना तर गोपाळसारखं तुलाही लटकवताना मला एकदाही मागचा पुढचा विचार येणार नाही. तेव्हा ते म्हणतात, मला एक सांग श्रीकला, हे सगळं तर घडलं, पण अचानक हे प्रेग्नेन्सी हे सगळं तू कसं काय इन्व्हॉल्व केलं ग. तेव्हा ती म्हणते, श्रीकला आहे मी, श्रीकलाचे वेगवेगळे रंग आहेत आणि या घरामध्ये टिकण्यासाठी मला हे सगळं करणं गरजेचं होतं. जर मी हे सगळं केलं नसतं ना तर त्या इंद्रायणीने मला घराबाहेर काढलं असतं, त्याच्याचमुळे तर मला हा सगळा कटकारस्थान करायला लागलं. तेव्हा ते म्हणतात, पण तू डॉक्टरला कसं मॅनेज केलं, ते सगळं कसं केलं ते तर सांग. तेव्हा ते म्हणते, मी तुला सगळं सांगते रे, जरा ऐक आणि शांतपणे ऐक. थोड्या वेळात
नंतर ती सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायला लागते. इकडे नारायणीताई आणि डॉक्टर गप्पा मारत असतात. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते, नारायणीताई मला कसं तरी होत आहे, तुम्ही एक काम करता का, तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तिथला बुक्का मला आणून लावता का, म्हणजे थोडं मला बरं वाटू शकतं. तेव्हा नारायणीताई म्हणतात, हो हो मी जाते आणि बुक्का घेऊन येते, डॉक्टर तुम्ही जी काळजी घ्या. डॉक्टर स्वतःची आवरावर करत असतात. तेव्हा श्रीकला स्वतःचा प्लॅन शिजवायला सुरुवात करते आणि लगेच असं दाखवायला लागते की मला खूप कुडकुडत आहे. डॉक्टर एक काम करता का, माझ्या त्या कपाटामध्ये ना एक शॉल आहे, तेवढी शॉल तुम्ही मला देता का प्लीज डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणायला लागतात, तुम्हाला खरंच माझ्याकडून शॉल हवी आहे. तेव्हा ती म्हणते, हो सॉरी तुम्हाला काम लावते, पण आता दुसरं कोणीच नाही आहे ना, प्लीज तेवढी मला शॉल द्या ना. डॉक्टर जसंच मागे वळतो तसं श्रीकला पदराला बांधलेली अर्काची बॉटल घेते आणि ते अर्क हातामध्ये घेऊन इकडे एका पेल्यामध्ये पाणी घेते आणि त्या पाण्यामध्ये लगेच अर्क मिक्स करायला सुरुवात करते. तेवढ्यात ती अर्क मिक्स करून खूप खुश झालेली असते की फायनली आता या डॉक्टरला सुद्धा मला माझ्या तालावरती नाचवता येईल. तेवढ्यात डॉक्टर येतात आणि श्रीकला त्यांच्याकडे बघून खूप खुश झालेली असते. तेव्हा डॉक्टर तिला शाल देतात. श्रीकला लगेच ती शाल अंगावरती ओढते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, स्वतःची काळजी घ्या, फक्त तुम्हाला स्ट्रेसमुळे थोडं भरले आलं असेल, अजून काहीच नाही आहे, तुम्ही ऑलराईट आहात. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे डॉक्टर काही हरकत नाही. तेवढ्या ती म्हणायला लागते, डॉक्टर तुम्हाला अजून एक हंबल रिक्वेस्ट आहे, तेवढं ऐकणार का. तेव्हा ते म्हणतात, अजून काही हवं आहे का तुम्हाला, सांगा ना, काही असेल तर मी करते. तेव्हा ते म्हणते, तसं नाही, तुम्ही पहिल्यांदा दिग्रजकरांच्या घरात आला आहात आणि तुम्हाला मी पाणी सुद्धा विचारलं नाही, पाणी घ्या ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नको ग, मला खरंच पाण्याची गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणते, तुम्ही गोपाळची मैत्रीण आहात आणि तसंही आमच्या घरामध्ये कोणी आलं आणि असं पाणी न घेता गेलं तर चांगलं वाटत नाही ना, हे दिग्रजकरांचं घर आहे, म्हणून प्लीज तुम्ही पाणी तरी घ्या. ती खूप आग्रह करते आणि त्याच्याचमुळे डॉक्टर लगेच पाणी पितात. ते बघता श्रीकला जोरजोरात हसायला लागते आणि डॉक्टरला अर्काची नशा झालेली असते. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते, आता मी हंबल रिक्वेस्ट नाही करणार ग, आता मी तुला ऑर्डर देईल, कारण की आता तू माझी गुलाम आहेस ना. एक काम करायचं, बाहेर जायचं आणि सगळ्यांना असं सांगायचं की श्रीकला प्रेग्नेंट आहे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे काही हरकत नाही. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते, फक्त नॉर्मल माणसासारखं हसत बोलत बोलायचं आणि सांगायचं, पहिले गोपाळबद्दल थोडी सहानुभूती दाखवायची आणि त्यानंतर सगळ्यांसमोर दाखवायचं की मी प्रेग्नेंट आहे आणि व्यवस्थितपणे हे सगळं काम तुला करायचं आहे. कसं बोलशील, नॉर्मल बोलशील ना. तेव्हा ती म्हणते, हो तुम्ही जसं सांगितलं आहे तसंच मी नॉर्मली बोलणार आहे. श्रीकला तिला म्हणायला लागते, आता जा तू बाहेर आणि व्यवस्थित काम कर आणि तुझ्या घरी फूट. हे सगळं केल्यानंतर श्रीकला खडाखडा हसायला लागलेली असते की फायनली सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने झाल्या आहेत. हे सगळं ती धोंडोबाला सांगते. तेव्हा ती म्हणते, तुला काय वाटतं मी काय साधी सुधी आहे का. तेव्हा तो विचारतो, मला एक सांग श्रीकला, एवढं सगळं तुला कसं सुचतं ग. तेव्हा ती म्हणते, मी श्रीकला आहे, श्रीकलाच्या वेगवेगळ्या कळ्या आहेत आणि कसं म्हटलं, हे जे डोकं आहे ना, त्याचा वरचा भाग आहे ना, तो जर आपण वापरला ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सुचतात आणि मी तोच भाग आहे ना, तो जरा जास्त चांगल्या प्रकारे ओळखते आणि त्याचा वापर सुद्धा चांगलाच करते. तेव्हा तो म्हणतो, पण तू अचानक प्रेग्नेन्सीचा गळ टाकलं, त्याचं कारण काय होतं, तू खरं म्हटलं तर बापाच्या 2 पाऊल पुढचीच आहे. तेव्हा ती म्हणते, हो ते मला सुद्धा माहिती आहे, पण तुला जे काम सांगितलं आहे ना ते चांगल्या प्रकारे करायचं. खरं म्हटलं तर मला हे सगळं करायची गरज नव्हती, पण ती आनंदी आणि इंद्रायणी एकजूट झाल्या आहेत ना, त्याच्यामुळे ती पहिले आनंदी होती ना, ती माझ्यासमोर त्या इंदूची खूप बुराई करायची, असं दाखवायची की बाबा इंदू किती वाईट आहे, किती काय आणि सगळं काही करायची. आणि आता अचानक तिने जसंच गोपाळचा मृत्यू झालाय ना तसंच तिने इंद्रायणीशी हातमिळवणी केली आहे आणि आता उघड उघड त्या माझ्या विरुद्ध काम करत आहेत. म्हणून या दोघींना मला वटणीवरती आणण्यासाठी एवढा मोठा कटकारस्थान करायला लागलं. जर मी हे केलं नसतं ना तर त्या दोघींनी मला घराबाहेर काढण्याचा पुरेपूर डाव रचला होता. त्याच्याचमुळे तर मला हे सगळं करायला लागलं ना. आणि यावेळेला मी त्या दोघींना अद्दल घडवणार नाही ना, तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. यावेळेला तर मी त्यांची पुरेपूर वाटच लावेल. ती हे सगळं करून खूप खोच झालेली असते. दुसरीकडे इंदू आणि मोठ्याबाई गप्पा मारत असतात. तेव्हा इंदू म्हणते, मोठ्याबाई आपल्या आपल्यात बोलून चालणार नाही, मला असं वाटतंय आता आपल्याला सगळ्यांना सगळ्याच गोष्टी सांगायला पाहिजेत. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, मलाही समजतंय ग की आपल्याला सगळ्यांना सांगायला पाहिजे, पण
हे सगळं सांगायचं कसं, तेव्हा इंदू म्हणते मोठ्या बाई तुम्ही मोठ्या आहेत ना, तुम्ही जरा बोला ना. तेव्हा ते म्हणते नाही, हे सगळं तर तुलाच बोलायला लागेल, मी तुझ्या पाठीशी आहे. इंदू लगेच व्यंकू महाराजांच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते व्यंकू महाराज मला थोडं बोलायचं आहे. तेव्हा व्यंकू महाराज विचारतात काय बोलायचं आहे, जे काही असेल ते स्पष्ट बोल. तेव्हा इंदू म्हणते चिडू नका ना, मला खरंच तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे, जरा समजून घ्या ना. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात एक शब्दही काढू नको, मी तुला आत्ताच गोष्ट क्लिअर करतोय, जर श्रीकलाबद्दल एकही वावगा शब्द बोललीस ना तर याच्या पुढे मी सगळ्या गोष्टी विसरून जाईल की तू कोण होती. एवढे वर्ष मी तुझी पाठराखण केली आहे ना, पण आता जर तू एकही वावगा शब्द बोललीस ना तर आपल्यामध्ये जे काही संबंध आहेत ना ते कायमचे तुटतील, हे आठवण ठेव. हे ऐकल्यानंतर इंदूला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणायला लागतात आता मी श्रीकलाच्या बाबतीत काहीही आणि कोणालाही बोलू देणार नाही आहे. बस झालं, येऊन जाऊन श्रीकलावरती आरोप करणं आता बंद करायला पाहिजे आणि हे आत्ताच क्लिअर करतोय. हे सगळं मला 10 वेळा बोलायला लावू नका. इंदूला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत असतं. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे सगळे घरचे जमलेले असतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मी आता शेवटचं आणि सगळ्यांना फायनली सांगत आहे, जर श्रीकलाच्या बाबतीत कोणीही एकही वावगा शब्द बोलला ना तर आता या दिग्रजकरांच्या घरामध्ये आत्ताच्या आत्ता 2 तुकडे होतील आणि दोन्ही परिवार वेगळे होऊन जातील. हे माझा शेवटचा निर्णय असेल, म्हणून जो कोणी जे काही बोलणार असेल ना ते स्पष्ट आणि सविस्तरपणेच बोलावं. हे ऐकल्यानंतर इंदू अक्षरशः आश्चर्यचकित झालेली असते की हिने व्यंकू महाराजांना कसं स्वतःच्या बाजूने करून घेतलं आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदू व्यंकू महाराजांच्या डोळ्यावरती जो श्रीकलाने खोटा पडदा लावला आहे तो काढू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.